जय शिवराय। आज 8 मार्च महिला दिन। आज वार आहे रविवार आणि आज आमच्या नाशिक भटकंडीतला दुसरा दिवस। या दुसऱ्या दिवसाचा पहिला दुर्ग आम्ही करणार आहे चोरलेर। आज समोर दिसतोय आपल्याला। या चोरलेरची आज आपण सफर करणार आहोत। या चोरलेरचा संपूर्ण इतिहास, या ठिकाणचं माहिती या व्हिडिओद्वारे आपल्याला देण्यात येणार आहे। थोड्याच वेळात आपण पोहोचत आहोत चोरलेरला। चोरलेरवाडीवरनं त्याला गडारा जाण्यासाठी मार्ग आहे। चला तर आपण जाऊया। इकडे समोर आपल्याला सूर्यदेवता आपल्याला प्रसन्न झालेले आहेत, दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला चोरलेर। आता आपण जाऊयात, चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा। चोरलेर किल्ला हा तालुका सटाणा, जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे। नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात आकाशाला भिडणारे अनेक शिखर किल्ले आहेत। नाशिक जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना प्रथम सातमाळा पर्वतरांग आणि नंतर शेरबारी डोरबारी पर्वतरांग दिसते। या दोन्ही पर्वतरांगांच्या मध्यभागी काही किल्ले आहेत, त्यापैकीच चोरलेर हा एक आहे। गिरणा आणि आरम नद्यांच्या खोऱ्यात हा उभा आहे। चोरलेरला चौरगड, तिलवण किल्ला किंवा चाललेली किल्ला असेही म्हणतात। जय शिवराय। आता चोरलेरची भटकंती आमची सुरू झालेली आहे। हे पहा, या इथपर्यंत गाडी येते समोर आणि या इकडनं आपल्याला वरती गडावर जाण्यासाठी मार्ग आहे। हा समोर दिसतोय आपल्याला आणि हा समोर दिसतोय तो चोरलेर। आता जाऊया आपण तिकडे। जय शिवराय। चोरलेरची भटकंतीसाठी आता आपण आलेलो आहे आणि आमची ही टीम, जसं मी काल पण सांगितलं, वेडात वीर मराठे दौडले 7। आजची भटकंती आमची 7 जणांची आहे। चला आपण मावळ्यांचा परिचय करून घेऊया। हे आहेत आमचे बर्लाज मुदलियार, उत्कृष्ट क्लाइंबर। हे आमचे आहेत इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर युवराज वगदे साहेब। त्यानंतर हा आहे अमोल पन्हारकर। त्यानंतर आहे तानाजी राजगुडे। पाठीमाग आहेत रवी गाडे आणि सगळ्यात शेवटी आमचे तरुण तडफदार, जबरदस्त असं नेतृत्व। नाम तो सुनाई होगा, प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा, असे आमचे प्रेम कुमार तळेकर। आता आमची 7 जणांची भटकंती सुरू झालेली आहेत आणि आम्ही गावातून ते बाबा घेतलेले आहेत गाईड म्हणून। चोरलेरवाडीतनं आपण पदभ्रमण चालू केलं होतं। हे संपूर्ण आता खडी चढण्याची वाट चालू झालेली आहे। हे पहा, ही अशी ही खडी चढणीची वाट आहे। पाहूया आता किती वेळ लागतोय आपल्याला। अंदाजे 1 तास लागेल। 1667 मध्ये मुघलांनी बागरांच्या राजाकडून हा किल्ला जिंकला। त्यानंतर तो मराठा साम्राज्यात सामील झाला। साल्हेर मुर्हेलच्या जवळ असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या सातवा रांगेत वसलेला आहे। चोरलेर गावात पूर्वी मोठी तटबंदी होती
आणि गौरी राजा येथे राज्य करत होता. वाढीत चोल्लेल गावाजवळील टेकड्यांवर त्याच काळातील घोड्याच्या गोठा आणि एक तळे अजूनही दिसते. या राजाच्या हाताखाली काही सैनिक होते, त्यापैकी एक मुघल काळात या परिसराचा प्रभारी होता. स्थानिकांच्या मते सुरतच्या आक्रमणादरम्यान हा किल्ला स्वराज्याच्या ताब्यात होता आणि त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर आले होते, परंतु त्याचा कोणताही संदर्भ सापडत नाही. हा किल्ला वन विभागाच्या ताब्यात आहे. जय शिवराय. समोर आपल्याला दिसतोय ते डेर भाऊजाईचा हा समोरचा दिसतोय आपल्याला. आणि या इथं पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोहरा असे बरेचसे दुर्गांचे आपल्याला या इथून आज वातावरण एकदम क्लिअर आहे, त्यामुळे सगळे दुर्ग आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. नाशिकमध्ये दुर्ग पंढरी आहे. नाशिक म्हणजे याची सगळी शृंखला या ठिकाणी आहेत गडांची. साल्हेर विजयानंतर शिवरायांनी चोल्हेर जिंकण्याची नोंद मिळते. अनेक राजवटी अनुभवलेला हा किल्ला मोक्याच्या स्थानी वसलेला आहे. अत्यंत सुंदर किल्ला असूनही तो उपेक्षित आहे. त्यामुळे बागरानातील साल्हेर मुर्लेर भेटीत हा देखना चोल्हेरगड आपण नक्कीच पाहिला पाहिजे. जय शिवराय. 7:30 वाजता आम्ही गडप्रद भ्रमण चालू केलं होतं चोल्लेरचं. आता पाहता पाहता अर्धा तास झालेला आहे. अर्धा तासात आम्ही आता हे समोर रेरिंगची वाट दिसते आपल्याला. या ठिकाणी पोचलो आणि थोड्याच वेळात आपण गडाच्या माथ्यावरती जाणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी दरवाज्यांची शृंखला लागेल आपल्याला. आता हे संपूर्ण पाहूया आपण. अर्धा तासाच्या गडप्रदभ्रमणानंतर आपल्याला ही रेलिंगची वाट लागलेली आहे. हे असं रेलिंगला धरून आता आपल्याला वरती जायचं आहे. ही पहा ही रेलिंगची वाट. हे बाबा आमच्याबरोबर आज आहेत गाईड म्हणून. खरं तर इथं गाईडची आवश्यकता नाही आहे, पण घेतल्या तर केव्हाही चांगला. मी नेहमी माझे व्हिडिओ सांगत असतो की स्थानिकांना पण रोजगार मिळतो आणि आपणही बिनधास्त राहतो. चला आता थोडं राहिले. गडप्रदभ्रमण चालू केलं होतं. आता ही रेलिंगची वाट संपल्यानंतर हा थोडासा रॉक पॅच आहे, छोटासाच आहे आणि इथनं पुढं आपल्याला पायऱ्या चालू होत्यात. साधारणतः या ठिकाणी यायला आम्हाला 50 मिनटं लागलेली आहेत. ही रेलिंग झाल्यानंतर पुढं लागलेली ही पायऱ्यांची वाट. हे पहा दगडात कोरलेल्या या पायऱ्या. आणि आता आपण थोड्याच वेळात गडाच्या दरवाजापाशी पोचणार आहोत.
पदभ्रमण चालू केलं होतं. तिथून 7:30ला चालू केलं, आता 8:30 वाजलेत. 8:30 वाजता आता आम्ही ह्या गडाचा पहिला दरवाजा, महादरवाजा यापाशी आम्ही पोचत आहोत. हे पहा, या अशा पायऱ्यांची वाटणी आता महादरवाजापाशी आपलं आता आपण पोचणार आहोत. या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गडाचा पहिला दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा आहे गडाचा पहिला दरवाजा आणि आता या दरवाज्यातून आपण आत जाऊया. दरवाज्यामध्ये आतमध्ये आपला प्रवेश झालेला आहे आणि आता या पायऱ्या चढून आपण वरती गडाकडे चाललेलो आहोत. ही पहा, या अशा पायऱ्यांची वाट चढून आपण आता वरती येत आहोत. आता गडाचा दुसरा दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा पहिला दरवाजा, हा गडाचा दुसरा दरवाजा आणि आता लगेचच वरती हा तिसरा दरवाजा आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण जाऊया दरवाज्यातून आतमध्ये. हा चौथा दरवाजा गडाचा आणि आता या 5व्या दरवाजाला आपण चाललेलो आहे. 5 दरवाजांची शृंखलाच आपल्याला लागलेली आहे. 5वा दरवाजा पार करून आपण वर आल्यानंतर या ठिकाणी महादेवांची पिंड आपल्याला पाहायला मिळत आहे. नंदी महाराज महादेवांची पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हा वरती बालेकिल्ला आहे. आता आपण तिकडे जात आहोत. या पहा, या ठिकाणी पाण्याचं टाकं आहे. तिथे जायला थोडीशी अवघड वाट आहे. इथनंच तुम्हाला दाखवतोय पाण्याचं टाकं मी. हा सगळा कातळ टप्पा. हे चोल्लर गाड्यावर असलेलं हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहिलं आहे. महादेवांचा नंदी पिंड आणि हा वरती कातळ टप्पा. हे चोल्लेरवर असलेलं हे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हा संपूर्ण खाली ही संपूर्ण दरी आपल्याला दिसत आहे. हे पहा, हा संपूर्ण सह्याद्री अथांग पसरलेला असा हा सह्याद्री आणि ह्या इथं असलेलं हे मंदिर पाहून आता आपण बाजूच्या वाटेने वरती जाऊया गडाच्या सर्वोच्च माथ्यावर. हे चल्लर गाड्यावर असलेलं हे पाण्याचं टाकं पहा या ठिकाणी आहे आणि हा संपूर्ण परिसर. हे गडावर असलेलं पाण्याचं टाकं कोरडं पडलेलं आहे. आता इथं पाणी नाही आहे आणि हा वरती जाण्याचा रस्ता आहे. बाले किल्ल्यावरून संपूर्ण किल्ला दिसतो. तसेच सातमार पर्वतरांगा आणि शेरबारी डोरबारी पर्वतरांगा देखील दिसतात. ध्वजस्तंभावरून अजमेरा, साल्लेल, सालोटा, मुल्लेर, मोरा, हरगड, भिलाई, प्रेमगिरी, इंद्रमर, मार्कंडेय, रवऱ्या जावळ्या, धोडप, कांचना, कोडधेर, राजधेर आणि इंद्राई दिसतात. चोल्हेरजवळ पूर्वेला हरण भाऊजय नावाचं एक शिखर देखील आहे. चोल्लेरवर असलेलं हे पाण्याचं टाकं पहा आपण. स्वच्छ पाणी आहे, पिण्याचं पाणी आहे आणि हा कातळ टप्प्यात आहे. आता ह्या वाटेने आपण राऊंड मारून वर जाऊ. अजून एक पहा, हे पाण्याचं टाकं शेवळलेलं आहे. किल्ले चोल्लेरवर असलेला अजून एक हा दरवाजा. या ठिकाणी चोल्लेरवर अनेक दरवाजांची शृंखलाच आहे म्हणायला हरकत नाही. पहा, मागाशी मी तुम्हाला एका पाठोपाठ 6 दरवाजे दाखवले होते. आता इथं पण आहे, पाठीमागं पण आहे. हे चोल्लेरवरच्या अजून पाण्याच्या टाक्या हे पहा या ठिकाणी. चाल्लेर गडाचा हा सर्वोच्च माथा या ठिकाणी. चोल्लेर गडाचा हा सर्वोच्च माथा या ठिकाणी महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असलेला भगवा ध्वज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. चोल्लेरच्या माथ्यावरती आता आम्ही उभे आहोत आणि हा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवत आहे. ही पहा, ही सगळी सह्याद्रीची रांग आणि या ठिकाणी असलेली ही सगळी दुर्ग शृंखला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संपूर्ण तुम्हाला 360 व्ह्यूमध्ये मी दाखवत आहे संपूर्ण परिसर. हे पहा, हा संपूर्ण परिसर मी तुम्हाला आता 360 व्ह्यूमध्ये दाखवलेला आहे.
हे चोल्लेरवर असलेला हा दारू कोठार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दारू कोठार आहे इथं आतमध्ये. परतीच्या मार्गावर जाताना आपल्याला या ठिकाणी पण पाण्याचं टाकं पाहायला मिळत आहे. आहे पाण्याचं टाकं सगळ्यात मोठं असं पाण्याचं टाकं आपल्याला या गडावरती पाहायला मिळत आहे. हे चोल्लेरवर असलेलं अजून एक पाण्याचं टाकं. या ठिकाणी खूप पाण्याच्या टाक्या आहेत, दरवाजे जास्त आहेत, त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की या ठिकाणी किती राबता असावा. या गडावरती खूपच मोठा असा हा चोल्लेर आहे. सॉरी साल्लेरच येतं काय चोल्लेरचा. हे पहा, हे चोल्लेरवर असलेली ही वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे पहा, या इथं पुढं पण आहे आणि असं आपल्याला जायचं आहे आता कडनं सरळ खाली. तर जाऊया आपण आणि पाहूया अजून इथं काय काय आहे ते. हे पहा, या इकडनं दिसतंय आपल्याला. हे पहा, ही गडाची तटबंदी आहे. हे पहा, ही गडाची तटबंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा समोर जबरदस्त कुठला आहे समोरचा कोथंबऱ्या. हे समोर जे दिसते आपल्याला ते कोथंबऱ्या आहे. आणि ही बघा, ही अशी हा चोल्लेर किल्ल्याची संपूर्ण सफर पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी खूप असे अवशेष आहेत, ते सगळे बघितलेले आम्ही. पाण्याच्या टाक्या प्रचंड आहेत, दरवाजे खूप आहेत. अतिशय खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राबता होता. या पाण्याच्या टाक्यावरनं, या दरवाज्यांवरनं आपल्याला ते लक्षात येतं. आणि आता आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहे. थोड्याच वेळात आता आपण खाली पोचणार आहोत जिथं आपण गड परिभ्रमण चालू केलं होतं. आपण चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन हे क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझी येणारी भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आत्ता चोल्लेर करून आलेलो आहे. सकाळी 7:30 वाजता आम्ही हा चोल्लेरचे गड परिभ्रमण चालू केलं होतं. त्यावेळेस ऊन नव्हतं, एकदम व्यवस्थित वातावरण होतं, शांत होतं, थोडासा गारवा होता. चढण एकदम व्यवस्थित गेलो. साधारणतः 1 तास 1.5 तासात आम्ही वरती पोहोचलो. संपूर्ण गड फिरायला 1 तास लागला, कारण की खूप प्रचंड असं या इथं चोल्लेरवरती खूप जबरदस्त अशा पाण्याच्या टाक्या, दरवाजे खूप आहेत. खूपच अवशेष या ठिकाणी अजूनही शाबूत आहेत. खूप सुंदर असा हा चोल्लेर आहे. आपण जेव्हा या चोल्लेरला येणार असाल त्यावेळेस वेळ काढून या, कारण की धावपळ करून हा गड बघण्यासारखा नाही आहे. याला वेळ द्यायला पाहिजे. खूप मोठा आहे आणि आपण एकट्याने करू नये. आपलं स्थानिक माणूस याला इथनं बरोबर घ्यावे आणि हा संपूर्ण गड तो आपल्याला फिरवून दाखवेल. पाण्याच्या टाक्या कुठं कुठं आहेत ते आपल्याला माहीत पडत नाहीत. अतिशय आडवाटेवरती सुद्धा पाण्याच्या टाक्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला स्थानिक माणूस दाखवतो. आम्ही सुद्धा आज घेतला होता, त्यामुळे त्यांनी एकदम व्यवस्थित घेतलेला आहे. खूप सुंदर असा ट्रेक झालेला आहे. येऊन जाऊन 4 तास लागलेले आहेत, पण अतिशय सुंदर असा चोल्लेर आहे. नक्कीच आपण या ठिकाणी भेट द्या अशी मी तुम्हाला आवर्जून विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.